अजित पवार विमान अपघात आणि शेवटचा कॉल. सविस्तर रिपोर्ट. अजित पवार. राजकारणातील एक असा झंझावात जो अचानक शांत झाला. महाराष्ट्र ज्यांना प्रेमाने दादा म्हणायचा, त्या नेत्याचा शेवटचा प्रवास इतका भयानक असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. विमान कोसळलं, दादा गेले, पण मागे सोडून गेले अनेक अनुत्तरित प्रश्न. आज या अपघाताला काही काळ उलटला तरीही चर्चा थांबलेली नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसनं एक असा पुरावा समोर आणलाय ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणलंय. तो शेवटचा फोन कॉल आणि त्यातील दादांचे ते शेवटचे शब्द. बारामतीच्या आकाशात त्या दिवशी नेमकं काय घडलं? मुंबईहून निघालेलं ते विमान सुखरूप पोहोचेल असं सर्वांना वाटत होतं. मात्र अचानक विमानाचा संपर्क तुटला आणि काही क्षणातच बातमी आली की दादांचं विमान कोसळलंय. घातपात की अपघात? यावर आजही सोशल मीडियावर हजारो तर्कवितर्क लढवले जात आहेत. तपास यंत्रणा आपले काम करत आहेत, पण जनतेच्या मनातील संशय काही मिटायला तयार नाही. या संशयाच्या धुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं एक ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. हा कॉल अजितदादांनी श्रीजित पवार यांना केला होता. श्रीजित पवार हे दादांच्या गावचे म्हणजे काळेवाडीचे रहिवासी. त्यांनी एका महत्त्वाच्या कामासाठी दादांना मेसेज केला होता. ज्यावेळी दादांचे विमान उड्डाण करणार होते, नेमक्या त्याच वेळी त्यांनी नेटवर्क मिळताच श्रीजित यांना प्रतिसादाचा फोन केला. या संभाषणात श्रीजित विचारतात, दादा, आपण या समाजाला न्याय देऊ शकू का? त्यावर दादांचा तो करारी आवाज येतो, अरे श्रीजित, आपण फक्त एका समाजासाठी नाही, तर सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतोय. जिल्हा परिषदेत माळी समाजाला आपण जे प्रतिनिधित्व दिलंय तो केवळ सुरुवात आहे. आपण प्रत्येकाला न्याय देण्याचा शब्द दिलाय आणि तो पाळणारच. बघा, मृत्यू समोर उभा असतानाही किंवा प्रवासाच्या घाईत असतानाही अजितदादांना काळजी होती ती महाराष्ट्रातील तळागाळातील माणसाची. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या डोक्यात राजकारण नव्हतं, तर समाजकारण होतं. राष्ट्रवादी काँग्रेसनं हा ऑडिओ जाहीर करण्यामागचा उद्देशच हा आहे की महाराष्ट्राला कळावं की अजितदादांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे विचार काय होते. ते एकतेचा आणि समतेचा संदेश देऊन गेले आहेत. आता अजितदादांचा हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. सुनेत्रा वहिनींना राज्याचा नवीन उपमुख्यमंत्री करण्यात आलं असून राष्ट्रवादीची संपूर्ण धुरा आता त्यांच्याच खांद्यावर आहे. पण दादांची ती कामाची पद्धत, पहाटे 5 वाजल्यापासून सुरू होणारा तो जनसंपर्क आणि प्रशासनावरील ती पकड, सुनेत्रा वहिनी हे सगळं कसं निभावतील? कार्यकर्त्यांना त्या दादांसारखाच आधार देऊ शकतील का? हा मोठा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अजितदादा आज आपल्यात शारीरिकरित्या नसले तरी त्यांचे विचार या ऑडिओच्या माध्यमातून आणि त्यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून जिवंत आहेत. विमान अपघाताची चौकशी काय वळण घेते हे येणारा काळच ठरवेल. पण एक मात्र खरं, महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा नावाचं हे पर्व कधीही विसरता येणार नाही. अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि सविस्तर बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.